श्री गुरुदेव दत्त. दत्तप्रबोधिनी न्यासमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. येणाऱ्या ऋषी पंचमीला महिला वर्गाने हे व्रतविधी अर्थात व्रतोपासना केली पाहिजे. याची प्रमुख 3 कारणे आहेत. सर्वप्रथम की घरातील जे तुमचे पितर आहेत, पूर्वज आहेत, यांच्या तृप्ती हेतू. दुसरं मासिक धर्माचा जो त्रास आहे, शिवची जी दोष आहे, त्या दोषातून मुक्ती मिळवण्या हेतू तुम्ही हे व्रतविधी केले पाहिजे. तिसरं महिला वर्गांकडून जे नामस्मरण अर्थात पारायणे होत आहेत त्याची शुद्धता आणि पवित्रता वृद्धिंगत होण्या हेतू अति जलद फलप्राप्ती होण्या हेतू तुम्ही ही व्रतविधी वार्षिक स्वरूपामध्ये एकदा करणं महत्वाचं आहे. मग ह्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये अर्थात ज्या पतिव्रत स्त्रिया आहेत त्यांच्या पतींचं जर आरोग्याबद्दल जर काही प्रश्न आहे तर तुम्ही ह्या ऋषी पंचमीमध्ये जसं सप्तर्षींचा जसा उल्लेख केला जातो व्रतविधींचा, तसं सप्त चिरंजीवींची सुद्धा एक साधना निर्धारित आहे. त्याची माहिती मी तुम्हाला इथे आय बटन वरती दिलेली आहे, ती तुम्ही एकदा बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला आरोग्य संदर्भात जर काही उपासना अपेक्षित असतील तर तेही तुम्हाला ते मिळून जातील. ठीक आहे. आता वेळ न वाया घालवता मी तुम्हाला ऋषी पंचमीचे तुम्हाला व्रतविधी सांगतो. त्यामध्ये सर्वप्रथम स्नानादी कर्मांमध्ये काय करायचं की आंघोळीला जाताना तुम्ही बादली जे काही तुम्ही गरम अर्थात थंड पाण्याने स्नान करणार आहात ते पाणी ओंजळीमध्ये घेऊन 7 असरा 8वा काना या मंत्राचा तुम्ही 7 वेळा उच्चार करून परत ते उंजळीतलं पाणी तुम्ही तुमच्या बादलीत सोडून तुम्ही त्या पाण्याने तुम्ही स्नान करणार आहात. त्याच्यानंतर जे वस्त्र परिधानामध्ये तुम्ही पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करायचे आहे आणि मग तुमच्या देवघरासमोर तुम्ही जायचं आहे. ठीक आहे. जर देवघरात जर तुमच्या जर पंचायतनाची जर मांडणी नसेल तर याची मी तुम्हाला लिंक इथे आय बटन वरती दिलेली आहे, तिथे बघून घ्या की देवघरात पंचायतनाची मांडणी नक्की काय असते, ब्रह्मांडीय जी ऊर्जा कशी प्रवाहित होते याची माहिती पण मी याच्यामध्ये दिलेली आहे. ठीक आहे. जर देवघरासमोर तुम्ही जर बसून त्याच्यामध्ये मग काय करायचंय तुम्हाला की तुम्ही चौरंग मांडा किंवा पाट मांडा, त्याच्यात पांढरे वस्त्र तुम्ही त्याच्यावरती अंथरायचं आहे आणि सप्तर्षींचा फोटो तुम्हाला ठेवायचा आहे. सोबतच 7 श्वेत खडे, पांढरे खडे तुम्हाला मी या स्क्रीनवर जे दाखवले त्या पद्धतीने तुम्हाला तिथे मांडायचे आहे. आणि उपवासाला अनुसरून तुम्ही काय करायचे की गव्हाच्या लाह्यांचा प्रसाद तुम्ही तिथे ठेवणार आहात. ठीक आहे. आणि मग तुपाचा दिवा वगैरे लावणं हे तर आपल्यामध्ये पहिल्यापासूनच ठरलेलं आहे की अशा पद्धतीने तुपाचा दिवा लावला जातो त्या प्रत्येक सणासुदीच्या वेळेला. ठीक आहे. मग आता ह्यामध्ये कसं होत आहे की पुढे त्या दिवशी तुम्ही जर उपवास तर करणारच आहात, सोबत सप्तर्षींचा जो मंत्र आहे, ठीक आहे, या मंत्राचा तुम्ही 7 वेळेला तुम्ही जप केला पाहिजे. तो मंत्र मी या स्क्रीनवर तुम्हाला दाखवतोय त्या पद्धतीने तुम्ही त्याचं उच्चारण तुम्ही कृपया करून ध्यानात घ्या. त्यामध्ये ओम सप्तर्षया कश्यपोत्री भारद्वजो विश्वामित्रो गौतमा जमदग्नी वसिष्ठश्च सप्तेते रेषया स्मृता. ठीक आहे. ह्या सप्तर्षींचा जो मंत्र आहे ह्यांच्यामध्ये ठीक आहे कश्यप, अत्री, भारद्वज, ठीक आहे, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ ऋषींचा समावेश आहे. ठीक आहे. हा मंत्र राजयोग आणि ध्यानादी कर्मांमध्ये वापरला जातो, जेणेकरून त्यातून आध्यात्मिक प्रगती चांगल्या पद्धतीने होऊ शकते आणि तुम्हाला त्यातून फलप्राप्ती अतिशय जलद होऊ शकते. ठीक आहे. आता ह्यानंतर तुम्ही काय करायचंय पुढे की पितृतर्पण तुम्ही ह्याच्यामध्ये ह्याच्यानंतर करणार आहात. पितृतर्पणामध्ये काय करायचंय की तुम्ही काळे तीळ, पाणी आणि तामण घ्यायचं आहे. महिला वर्गांनी म्हणतोय मी. ठीक आहे. पुरुष वर्गांनी जर करायला घेतलं तर मग त्याच्यामध्ये मी मागचा व्हिडिओ जो आहे त्याची लिंक मी वरती दिलेली आहे. ते पुरुष वर्गांकडून जर पितृतर्पण होते मग त्याच्यामध्ये अपसव्य करून मग ते तर्पण केलं जातं. याच्यामध्ये महिला वर्ग जे आहे ऋषी पंचमीच्या दिवशीचं जे मी तर्पण सांगतोय ते तर्पण महिला वर्गांकडून केलं जाणार त्यांच्या उपवास काळामध्ये. ठीक आहे. मग ह्यामध्ये तांबण घ्यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. पाणी घ्यायचं आणि काळे तीळ घ्यायचं आहे आणि अंगठ्यावरून तुम्हाला काय करायचं, हे सप्तर्षींचा मंत्र जो मी तुम्हाला सांगितला हा मंत्र स्मरता म्हणजे सुरुवातीला तुम्ही 7 वेळेला स्मरण केलंच. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही मग तुमचं सप्तर्षींची जी पोथी आहे व्रतकथा ती वाचून झाल्यानंतर मग तुम्हाला काय करायचंय की हे तर्पण विधी करायचा आहे. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये मग तो सप्तर्षींचा जो मंत्र मी तो तुम्हाला सांगितला, ठीक आहे, त्याच मंत्राने मग तुम्ही ह्या तुमच्या अंगठ्यावरून तुम्ही काय करणार आहात की तर्पण करणार आहात. ठीक आहे. मग तर्पण तुम्ही केल्यानंतर मग सप्तर्षींची आरती करायची तुम्हाला. आरती केल्यानंतर मग तो प्रसाद जो आहे तो प्रसाद तुम्हाला सगळीकडे वाटायचा आहे. ठीक आहे. हे झाल्यानंतर कृपया करून एक गोष्ट लक्षात घ्या की तुमची उपासना झाली, तुमची साधना झाली, तुमचं मंत्रस्मरण झालं, तुमचं व्रतकथाचं तुमचं पठण झालं, तुमचं तर्पण झालं, हे झाल्यानंतर जे आसन आहे कृपया करून तुम्ही आसनावरून त्वरित उठून
तुम्ही कुठे जायचं नाहीये, आसनावरती बसायचंय तुम्हाला आणि तुमच्या करंगळीच्या बाजूचं जे तुमचं जे बोट आहे, या बोटावरून काय करायचंय की पाणी तुमच्या जमिनीवरती समोर तुम्हाला थोडंसं टाकायचं 1-2-4 थेंब आणि टाकल्यानंतर ते दोन्ही डोळ्यांना स्पर्श करायचंय तुम्हाला आणि ते पाठीमागे जे तुमचं जे ब्रह्मरंध्र आहे इथे तुम्हाला या बोटाने स्पर्श करायचंय, म्हणजे की तुम्ही जी उपासना केली, तुम्ही व्रत उपासना साधना जी केली त्याचं जे फळ आहे ते तुम्हाला प्राप्त होत आहे. ठीक आहे. आणि मग उत्तर पूजा झाली तुमची. ठीक आहे. तुमचा उपवास सुटल्यानंतर उत्तर पूजा झाली की मग तुम्ही सप्तर्षींचा फोटो आहे तो एका पांढऱ्या कापडामध्ये त्याला व्यवस्थितपणे तुम्ही त्याला गुंडाळून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता. आणि जे खडे मी जे तुम्हाला सांगितलेले आहे 7 खडे जे आहेत, हे 7 खडे तुम्ही तुमचे जे तुळशीचे जे वृक्ष आहेत ते घरामध्ये जे तिथे तुम्ही तुळस वृंदावन जे तुमचं असेल की तुम्ही गॅलरीमध्ये आहे किंवा तुमच्या जे कुठे ठेवलं असेल तुळस, तर त्याच्यामध्ये तुम्ही हे 7 जे खडे आहेत ते 7 खडे तुम्ही त्या तुळशी वृंदावनमध्ये सोडायचे आहेत. ठीक आहे. मग अशा पद्धतीने काय करायचं की तुम्ही या वर्षीचं, ठीक आहे, ऋषी पंचमीचं पूजन करायचं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कृपया करून कमेंट सेक्शन मध्ये सांगा. याबद्दल जर अधिक काय माहिती असेल तर तुम्ही मला आपलं जे व्हॉट्सअप आहे 9324358115 क्रमांक ह्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही कोरावरती तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. मी कोराची लिंक सुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. आणि आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे त्याची लिंक सुद्धा आहे, ते सुद्धा तुम्ही जॉईन करा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. ठीक आहे. तुमच्या निकटवर्तीयांना तुम्ही शेअर करा. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.